चल काय बघितलेलं आपण रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन मध्ये काय बघितलं आपण की जर एखादा जो ऑब्झर्वर असतो, ऑब्झर्वर असेल त्याची व्हेलॉसिटी काय करतो आपण रिव्हर्स करतो. जर असा असेल हा ऑब्झर्वर बी, हा ऑब्झर्वर ए, जर मी व्ही ए बी म्हटलं तर ऑब्झर्वर कोण झाला बी झाला, तर आपण याची डायरेक्शन काय करून टाकतो उलटी करून टाकतो. याची उलटी डायरेक्शन काय करून टाकतो चेंज करतो. दुसरं काय जर ऑब्झर्वर बी चे, ऑब्झर्वर तुमचा बी चे पण एच्या वरती मोशन चालू आहे बरोबर ना, तर मी काय म्हंटल जसं आहे तसंच काय करा ऍड ऑर सबट्रॅक्ट करा. म्हणजेच काय भेटणार आपल्याला इथं न्यू भेटेल आणि ते न्यूच्या रिस्पेक्टिव्ह बाकी गोष्टी होतील. ठीक आहे लक्षात ठेवायचं. चला पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न त्याच्यामध्ये काय म्हटलं इफ ट्रेन ए, पहिला केस 1 टाइपचे क्वेश्चन बनणार आहे. ट्रेन ए मूव टुवर्ड्स नॉर्थ with 15 meter per second and train B move towards north 5 meter per second. Then train velocity of A, B and B. असं त्यांनी विचार काय म्हटलं त्यांनी ट्रेन ए कुठं मूव्ह होते, ट्रेन ए मूव्ह कुठं होते नॉर्थला, ट्रेन ए कुठं मूव्ह होणार आहे नॉर्थला, आणि ट्रेन बी कुठं मूव्ह होणार आहे, ट्रेन बी कुठं मूव्ह होणार आहे तो पण नॉर्थलाच. हे दोन्ही कुठं मूव्ह झाले तुमचे नॉर्थला. आणि कितीने चाललाय 15 ने, कितीने चाललाय 5 ने. ठीक आहे हा ए आणि हा काय बी. ऑब्झर्वर मी जर म्हटलं व्ही ए बी, ऑब्झर्वर कोण आहे बी, तर याची डायरेक्शन चेंज म्हणजे हा वरती तर हा 15 आहे आणि हा 5 किती होऊन जाईल मग 10. कुठं वरती 10 ने कुठे चालला वरती म्हणजे कुठं टुवर्ड्स द नॉर्थ. सिमिलरली मी काय म्हटलं व्ही बी ए, आता ऑब्झर्वर कोण झाला याची डायरेक्शन काय केली आपण चेंज केली. कितीने 15 झाले आणि याची डायरेक्शन चेंज केली का नाही म्हणजे किती झाले 5 म्हणजे किती झालं टोटल 10. कुठं गेली साऊथला. काय डाऊट आहे सिंपल कैसे. नेक्स्ट मी म्हटलं सेकंड क्वेश्चन मध्ये इफ ट्रेन ए मूव टुवर्ड्स नॉर्थ and train B with 50 meter per second and train B move towards south with 5 meter per second, then velocity of AB and velocity of B. काय काढायचं आपल्याला वेलॉसिटी ऑफ व्ही ए बी. पहिले त्याच्या अगोदर काय काढणार डायरेक्शन डायग्राम काढून घेणार. काय सांगितलं त्यांनी डायग्राम मध्ये काय सांगितलं ट्रेन ए पुढे मूव्ह होते नॉर्थला, नॉर्थला कितीने 15 ने. ट्रेन बी पुढे मूव्ह होते साऊथला, हा ए आणि हा काय बी, हा साऊथला चाललाय कितीने 5 ने साऊथला. तर आता काय म्हटलं माहिती वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. ऑब्झर्वर पण आहे बी ची डायरेक्शन काय करायची चेंज करायची. हा किती आहे 15, याचे डायरेक्शन चेंज किती झाले 5 किती बनणार आहे 20. कुठे चाललाय नॉर्थला टुवर्ड द नॉर्थ. व्ही बी ए व्ही बी ए म्हटल्यानंतर फिर कोण आहे ऑब्झर्वर ए, मग त्याचे डायरेक्शन चेंज किती झाले 15. हा हे झाला. नंतर बी चे डायरेक्शन काही चेंज करायचे का नाही. हा किती आहे 5 किती झालं टोटल 20. पुढे चाललाय तो साऊथला. काय डाऊट आहे सिमिलरली मी असं म्हटलं. दुसरा if train A move towards south 15 meter per second and train B move towards south 15 meter per second, then वेलॉसिटी ऑफ AB अँड वेलॉसिटी ऑफ B. दोघं पण सेम डायरेक्शन चालले सेम स्पीडने चालले तर कसं वाटेल रेस्ट. आपण गाडीवर बसलोय आपण एकमेकांकडे बघितलं काय वाटेल रेस्ट. तेच तर बोलता येते. मग काय म्हटलं ट्रेनने कुठे चाललाय साऊथला म्हणजे खाली चाललंय कितीने 15 ने.
ट्रेन बी पण कुठे चाललाय साऊथला, कितीने 15ने, दोघांची डायरेक्शन सेम. मग आता काय म्हटलं त्यांनी, व्ही ऑफ ए हा काय बी, व्ही ऑफ ए बी कोण ऑब्झर्वर आहे बी. ए मध्ये काही चेंज नाही, 15 आहे. हा किती आहे 15, याची डायरेक्शन चेंज, किती झाले 15, ते झालं 0, म्हणजे काय आला रेस्ट. एने बी ला बघणे काय, बी ने ए ला बघणे काय, दोघांना उत्तर काय भेटणार आहे सेम. हा कोण आहे ऑब्झर्वर ए, त्याची डायरेक्शन काय करा चेंज, किती 15, याची डायरेक्शन चेंज होईल का नाही, किती झाले 15, किती होईल मग 0, म्हणजे किती होईल रेस्ट. काय डाऊट आहे, बेसिक रूल घेतलेला, काय डाऊट कोणाला. आता आता क्वेश्चन असे, if train move towards east with 15 meter per second and parrot move towards west with 5 meter per second, then velocity of train with respect to parrot किती असेल, किती असेल कसं काढणार. काय सांगितलं त्यांनी, ट्रेन आहे 15 ने चाललाय ईस्टला, पॅरेट आहे 5 ने चालला वेस्टला. हा काय ट्रेन आहे, हा काय पॅरेट आहे. हा कोणी कोणाला बघायचंय, पॅरेटने बघायचंय, म्हणजे काय म्हणणार व्ही टी पी. हा कोणाची डायरेक्शन चेंज होईल, म्हणजे हा किती झाला 15, याची डायरेक्शन चेंज झाली, किती झाले 5, किती झालं टोटल 20. डाऊट. if विमानाला काय म्हणतात इंग्लिशात, एरोप्लेन, एरोप्लेन travels with 500 meter per second and he exhausts its material with 1000 meter per second, 1000 म्हणजे 1200 meter per second, then velocity of exhaust seen by observer on a ground, observer on a ground, observer on a ground, observer कुठे ग्राउंड वर आहे, म्हणजे एरोप्लेन आहे. हा एरोप्लेन आहे, ठीक आहे. हा एरोप्लेन आहे, एरोप्लेन किती चाललाय 500 मीटर पर सेकंड चाललाय, ठीक आहे. कुठे चाललाय, मी असं ऍझम्पशन केलं तो या साईड चालला असेल, असं मी ऍझम्पशन दिलं नाही ना, ईस्ट वेस्ट दिलं का, मी असं ऍझम्पशन केलं तो या साईड चालला. ही एक्झॉस्ट मटेरियल, आता एक्झॉस्ट कुठं करणार, पुढे करेन मागं करेल, मागं करेल, हे कळणं गरजेचं आहे. हा काय होईल बॅक साईडला एक्झॉस्ट करेन, किती करेन 1000 मीटर पर सेकंड, 1200 मीटर पर सेकंड एक्झॉस्ट करेन विथ देन वेलोसिटी ऑफ एक्झॉस्ट सीन बाय द ऑब्झर्वर. ऑब्झर्वर इकडून बघणार, बाहेरून बघणार, ग्राउंडवरून बघणार ऑब्झर्वर, बरोबर की नाही. आता काय होतंय, प्रॉब्लेम काय होतंय, आता जसंही तुम्हाला एकावर एक असेल तर काय करता, जसं असेल तसं काय करा, सबट्रॅक्ट किंवा ऍड करा, मग न्यू भेटणार आहे. इथं आपल्या इथं काय भेटणार, न्यू किती भेटते बा, या साईडला 1200, या साईडला 1200 आणि या साईडला 500, किती बनणार आहे असं होईल ना 700. म्हणजे काय म्हणेन हा जो ऑब्झर्वर काय म्हणेन 700 मीटर पर सेकंड टुवर्ड्स हिम, बरोबर नाही. त्याच्याकडे येतोय 700 मीटर पर सेकंड, पण ऍक्च्युअल मध्ये किती येतोय 1200 ने, पण त्याला फील काय होणार आहे 700 मीटर पर सेकंड टुवर्ड्स हिम. काय डाऊट आहे, समजले. इफ train A move towards east with 15 meter per second and train B move towards west with 5 meter per second
याला 25 घ्या, 25 मीटर पर सेकंद. अँड पर्सन inside a train travels along same direction of train B with 5 meter per second. Then velocity of person seen by ट्रेन ए. काय प्रश्न आहे? काय म्हणायचं त्यांना? ट्रेन ए, ट्रेन बी आहे, ट्रेन ए आणि ट्रेन बी. चल, हा ट्रेन ए किती चाललाय? 15 ने चाललाय, ईस्टला चाललाय. ट्रेन बी मूव टुवर्ड्स द वेस्ट, वेस्टने कुठे चाललाय? 25 ला. ओके. अँड पर्सन इनसाइड, त्याच्यामध्ये पर्सन आहे, तो कुठे चाललाय? त्याच्याच डायरेक्शन चाललाय ना, अलॉंग द सेम डायरेक्शन. त्या डायरेक्शनला पर्सन पण चाललाय. पर्सन चालला कितीने? 5 ने. आणि काय म्हटले? हा ए, हा काय बी आणि हा काय बी. कोण बघतोय? कोण ऑब्झर्वर आहे? ट्रेन ए मध्ये बघणारे. म्हणजे त्यासाठी आ काय न्यू किती झाला? न्यू किती झाला? 30 झाला. न्यू किती झाला? 30 झाला ना. कसं काय 40 होईल? न्यू 30 होईल ना. जसं आहे तसंच ऍड करणार, जसं असेल तसं सबट्रॅक्ट करा किंवा ऍड करा. तसं हा उलट्या पद्धतीने येत होता, उलट्या पद्धतीने ऍड केलं सर त्या डायरेक्शनला. तर काय केलं? ऍडिशन. नवीन किती भेटलं मला? 30 आणि हा किती? 15. चला, काय विचारलं तुम्हाला? व्हेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू ट्रेन ए. चला, कोण ऑब्झर्वर आहे? ए. त्याची डायरेक्शन चेंज झाली 15. याची डायरेक्शन काही चेंज करायची का? नाही. झाले 30. किती भेटणार आहे? 45 ने जाईल ना. काय दिसेल त्याला? 45. ऍक्च्युअली तो पर्सन तर किती चाललाय? 5 ने चाललाय. त्याला फील काय होणार आहे? 45चा स्पीड वाढलेला दिसेल ना. लास्ट क्वेश्चन याच्यात, या केस मधला लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. इफ ट्रेन ए मूव टुवर्ड्स ईस्ट विथ 15 मीटर पर सेकंड and train B move towards west with 25 meter per second and person inside the train move opposite to train A, opposite to train B with 5 meter per second. Then velocity of person seen by train A. चला पटापटा. कुठं कुठं चाललाय? सेम आहे, फक्त आता याच्यामध्ये मी काय चेंज केलं? हा जो पर्सन आहे तो का चालला? सेम डायरेक्शन. आता का चालला? अपोजिट. हा क्वेश्चन बनवलेला. हा, चल काय बनतंय? काय सांगितलं त्यांनी? त्याने सांगितलं हा किती चाललाय? 15 ने ईस्टला. आणि बी कुठे चाललाय? वेस्टला. कितीने? 25 ने. बरोबर की नाही? किती चाललाय? 25 ने. ओके. त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? पर्सन आहे, पर्सन त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असं चाललाय 5. बरोबर की नाही? इथं काय बनेल? न्यू बनेल ना. हा 15. न्यू किती बनला? न्यू किती बनेल? 20. न्यू किती बनेल? 20. न्यू 20 बनेल. तर मला सांगा, न्यू जर 20 बनत असेल तर ऑब्झर्वर कोण आहे? ऑब्झर्वर कोण आहे? ए, व्हीपी ए. म्हणजे ए ची डायरेक्शन चेंज झाली 15 आणि जसं तसं 20. किती बनेल? कळालं का? 5 मीटर पर सेकंद.